अहिल्यानगरमध्ये होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या मॅट विभागाच्या सामन्यामध्ये गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय, गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय, वाद झालाय मोठा। याला कारण म्हणजे शिवराज राक्षे आणि त्याबरोबर पृथ्वीराज मोहोळ यांच्यातला हा सामना। आणि या सामन्याच्या दरम्यान पृथ्वीराज मोहोळनं शिवराज राक्षेला खाली पाडलं, मात्र त्याची पाठ त्यावेळेला टेकली असा पंचांनी निर्णय दिला। पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित केलं, मात्र या निकालानंतर, या निर्णयानंतर शिवराज राक्षे कुठेतरी प्रचंड संतप्त झाला। त्यानं थेट तो पंचांच्या अंगावर धावून गेला, पंचांना त्याला लाथ मारली, त्यांची कॉलर देखील पकडली आणि सगळा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। हाच तो प्रसंग आहे ज्या वेळेला पृथ्वीराज मोहोळनं शिवराज राक्षेला खाली पाडलं, त्याच वेळेला त्याची पाठ टेकली असा पंचांनी निर्णय दिला। मात्र या निर्णयानंतर संताप अनावर झाला शिवराजचा, तो थेट पंचांच्या अंगावर धावून गेला, पंचांना त्यानं लाथ मारली, त्याबरोबरच कॉलर देखील खेचली। आणि हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार जे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी खरं तर खास तिथे उपस्थित होते, त्यांच्या समोरच घडला। केवळ अजित पवारच नाही तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही त्यावेळेला तिथे उपस्थित होते, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते, इतरही अनेक मान्यवर त्या ठिकाणी होते। आणि या सगळ्या मान्यवरांसमोर हा सगळा मोठा वाद, हा सगळा मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। शिवराज राक्षे याच्या या वर्तनाबद्दल आता टीका होतीये, त्यानं हे असं वर्तन करणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया समोर येताना दिसतीये। पंचांनी जर चुकीचा निर्णय दिला असं वाटत असेल तर कुस्तीपटूला पंचांच्या निर्णयाविरोधात जाऊन दाद मागण्याचा अधिकार आहे, तो अधिकार शिवराजला सुद्धा मिळाला असता, पंचांचा निर्णय हा रिव्ह्यू करता आला असता, अशी काही माजी कुस्तीपटूंनी प्रतिक्रिया दिलेली आहे, वस्तादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। पण असं वर्तन करणं शिवराजनं हे अत्यंत चुकीचं आहे, स्पर्धेला गालबोट लावणार आहे अशी प्रतिक्रिया देखील आता समोर येते। पंच काहीही निर्णय देतात आणि बाजूला होतात असा आरोप शिवराज राक्षेनं केलेला आहे। आम्ही कुस्तीसाठी खरं तर वर्षभर मेहनत करत असतो, मात्र पंचांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आमची मेहनत वाया जाते असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे। आमची मेहनत पंचांना माहिती नसते, शिवराजच्या कुस्तीचा पंचांचा निर्णय अमान्य असल्याचं काका पवार यांचं म्हणणं आहे। पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। काका पवार हे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक आहेत आणि त्यांनीच आता ही अशा प्रकारची टीका पंचांच्या निर्णयावर केलेली आहे, त्यामुळे सुद्धा आता एक प्रकारे आश्चर्य व्यक्त होत आहे। खरं तर असे प्रकार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये इतक्या टोकाचे प्रकार, इतके मोठे वादाचे प्रकार कधी घडलेले नव्हते असंही अनेकांचं म्हणणं आहे। छोटे मोठे वाद होतच असतात, पण थेट पंचांच्या अंगावर धावून जाणं, कुस्तीपटूनं पंचांना लाथ मारणं, त्यांची कॉलर खेचणं, हे प्रकार खरं तर बेशिस्तीचे आहेत, असे प्रकार घडायला नकोत, हा प्रकार व्हायला नको होता अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिलेली आहे। या सगळ्या प्रकारानंतर कदाचित शिवराज राक्षेवर कारवाई देखील होऊ शकते असं देखील अनेकांचं मत आहे। आणि आपण पाहतो आहोत ही दोन दृश्य, स्क्रीनच्या उजवीकडचं जे दृश्य आहे, शिवराज आणि पृथ्वीराज यांच्या दरम्यानची जी कुस्ती मॅटवर सुरू होती, त्याच दरम्यान पृथ्वीराज मोहोळनं शिवराज राक्षेला खाली पाडलं, त्यावेळेला त्याची पाठ टेकली, शिवराजची पाठ टेकली असा निर्णय, असा निकाल पंचांनी दिला आणि पृथ्वीराज मोहोळला विजेता घोषित केलं। शिवराजचा पराभव झाल्याचं दिसलं। शिवराज राक्षे याची प्रतिक्रिया देखील आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत।
चुकीचे आहेत. एक मिनिट ऐका मान्य नाहीये. तुम्ही पहिले रिप्ले बघा आणि जर आम्हाला हार मान्य आहे प्रतिस्पर्ध्याचा जर प्रतिस्पर्ध्याने डाव केला असेल तर प्रतिस्पर्ध्याचा जर दोन्ही खांदे जर टेकले असेल तर कुस्ती फॉल होती. पण माझे दोन्ही खांदे टेकलेले नाही, तुम्ही रिमूव्ह पाहू शकता. पण चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही. तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमूव्ह बघा, त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो. 2 मिनिटं खाली घे काय म्हणतात पंचाचं म्हणणं पंच सगळ्या त्यांना मिळलेलेच आहे. हा, मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या करून जर आपल्या मल्लाला जर 10 ते 15 मिनिटं तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी. आमची एकच रिक्वेस्ट आहे, रिप्लाय दाखवा. आणि आम्ही हरले आम्हाला मान्य आहे. एक मिनिट ऐका 2 मिनिटं. तर शिवराज राक्षेची प्रतिक्रिया आपण ऐकली. रिप्ले बघा आणि मगच तुम्ही ठरवा की खरंच माझी पाठ टेकली होती का, असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना केला. पंचांकडून खेळाडूंवर अन्याय होतोय अशी प्रतिक्रिया सुद्धा शिवराज राक्षेनं दिल्याचं समजतंय. जर माझी पाठ टेकलेली असेल हे रिप्लेमध्ये जर दिसलं तर मी पराभव मान्य करतो, असं सुद्धा शिवराजचं म्हणणं आहे. मात्र पंचांनी चुकीचा निर्णय दिला असा दावा शिवराज राक्षेकडनं करण्यात आलेला आहे. मोठा गोंधळ अहिल्यानगरमधल्या या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मॅट विभागातल्या अंतिम लढतीमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं. दोन दृश्य आपण स्क्रीनवर सध्या पाहतो. डावीकडचं जे दृश्य आहे, शिवराज राक्षेनं ज्या वेळेला पंचांना लाथ मारली त्यावेळेसचं हे दृश्य आहे. स्क्रीनच्या उजवीकडचं जे दृश्य आहे, जो महत्वाचा प्रसंग या पूर्ण मॅट विभागातल्या अंतिम लढतीमधला, ज्या वेळेला पृथ्वीराज मोहोळनं शिवराज राक्षेला खाली पाडलं आणि त्याची पाठ टेकली, शिवराज राक्षेची पाठ टेकली असा निकाल पंचांनी दिला आणि पृथ्वीराजला विजेता म्हणून घोषित केलं. हा सगळा प्रकार घडल्यानंतर शिवराज अत्यंत संतप्त झाला. थेट पंचांच्या अंगावर तो धावून गेला. पंचांना त्यानं लाथ मारली, पंचांची कॉलर सुद्धा त्यानं पकडली. शिवराजचे जे समर्थक आहेत ते सुद्धा अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. शेवटी हा सगळा गोंधळ, हा सगळा वाद ज्या वेळेला समोर आला त्यावेळेला थेट पोलिसांनाच हस्तक्षेप करावा लागला आणि हा सगळा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच घडलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.